नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण महाराष्ट्र वनरक्षक भरती कधी येते याची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहोत. याच्या संदर्भात खूप महत्त्वाचे आणि मोठे अपडेट भेटलेले आहे. तर सविस्तर माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही आपल्या YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, YBD ग्रीन आर्मी या चॅनेलवरती फक्त वन विभागातील पदांसंदर्भातच अपडेट दिले जातात आणि त्याचेच व्हिडिओ टाकले जातील. सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा इथे बघायला भेटतील आणि सर्व तयारी येथेच करून घेतली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक पदाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि विविध वनवृत्तांकडून जेवढे पण 11 वनवृत्त आहेत त्यांच्याकडून रिक्त जागांचा अहवाल मागविला जात आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काही वनवृत्तांकडून तो अहवाल पोहोच झालेला आहे नागपूर विभागाकडे, मुख्यालयाकडे आणि काही वनवृत्तांचा अहवाल बाकी आहे. तर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती पुराव्यासहित सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण सर्वात पहिल्यांदा येथेच तुम्हाला अपडेट बघायला भेटतील. आता साधारणतः जागा किती असणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, याची देखील माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे. तर इथे बघू शकता. या ठिकाणी ऑल एक्झाम अपडेट या टेलिग्राम ग्रुपवाल्यांनी हा RTI टाकला होता आणि त्यांना ही माहिती भेटलेली आहे. तर आपण मागणी केलेल्या उपयुक्त माहितीच्या अनुषंगाने कळवण्यात येते की सरळ सेवा भरती प्रक्रिया 2026 करिता वनवृत्तांकडून मागणीपत्र मागवण्याची कार्यवाही सुरू आहे. मागेच मी सांगितलं होतं काही वनवृत्तांनी या ठिकाणी माहिती पाठवलेली आहे आणि काही वनवृत्तांची बाकी आहे. माझ्या अंदाजित नाशिक वनवृत्त आणि कोल्हापूर वनवृत्त बाकी होते. बाकीच्यांचा अहवाल सादर झालेला होता. अशा प्रकारे ही अपडेट होती. संपूर्ण मागणीपत्र मागवण्याचं काम चालू आहे. साधारणतः जागा किती असणार आहे तर स्पष्ट सांगतो. तुम्ही रिक्त जागांमध्ये टेलिग्राम ग्रुपवरती, YouTubeवरती बघितलं असेल तर जागा या ठिकाणी 1500, 1684 जागांची पदभरती केली जाणार आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती केली जाणार नाही. ही पदभरती 950 म्हणजे 950 ते 1000 पदांची या दरम्यान ही जाहिरात आलेली बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांचा फायनल शेवटचा प्रश्न असणार आहे, की जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते? तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, तलाठी पदभरतीची प्रोसेस वेगवेगळ्या माध्यमातून MPSC मार्फत चालू आहे. वनरक्षक पदभरती ही MPSC घेणार नसून TCS, IBPS, ॲपटेक अशा विविध कंपन्या कोणत्याही कंपनीकडे या पदभरतीची प्रोसेस जाऊ शकते. ठीक आहे. सर्व अपडेट तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती दिले जातील. विद्यार्थ्यांचा फायनल प्रश्नाचं उत्तर देतो, की तलाठी पदभरती आणि वनरक्षक पदभरती याच्यामध्ये काहीही अंतर नसते. 7-8 दिवसाचे, 10 दिवसाचे जवळ अंतर असते. दोनही जाहिरात सोबतच आलेल्या तुम्हाला बघायला भेटते. तरी देखील माझ्या अंदाजानुसार एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगून देतो, की जुलै महिन्याच्या एंडिंग जुलै एंडिंग किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना खरोखर यांचं स्वप्न आहे वनरक्षक होण्याचं, त्यांनीच आत्तापासून चांगल्या प्रकारे एक टाइम तरी चांगल्या हळू प्रॅक्टिस सुरुवात करायची आहे आणि रोज अभ्यासक्रमाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारची अपडेट होती. विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बाकीच्या उर्वरित अपडेट तुम्हाला सर्व टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटतील. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.